बीडमध्ये मतदाराचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या प्रकरणाची धनंजय मुंडे यांचं नाव जे तिथले स्थानिक लोकप्रतिनिधींची बोलत आहे त्यांचा राजीनामा मागितला जातो. मात्र सरकार त्या पद्धतीनं पावलं उचलत नाही. उलट वाल्मिक कराड यांचं नाव खंडणी प्रकरणामध्ये आरोपी आहेत, त्यांना मात्र व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप. तुम्ही बघा, लॉरेन्स बिश्नोई पासून वाल्मिक कराड पर्यंत जे गुन्हेगार आहेत, जे जेलमध्ये बसून प्लॉटिंग, आणि ते गुजरात आणि हे महाराष्ट्र, म्हणजे आमचं महाराष्ट्र पण युपी बिहार गुजरात सारखं बनवतायत, ह्यांना पाठीशी घालतायत. आणि मी जेव्हा बीडला गेली तेव्हा देशमुखांची मुलगी आहे, ती मला म्हणाली, ताई मला खूप भीती वाटते, मी पण पोलीस प्रोटेक्शन मागितलं आणि मला अजूनही देत नाहीये सरकार. म्हणजे तुम्ही विचार करा किती दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालंय सगळ्यांवरच एकंदरीत, आणि सरकार 100% पाठीशी घालतंय. अहो, गुन्हेगार जेलमध्ये बसून इंटरव्ह्यू देत आहेत त्या ठिकाणी आणि त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातो. असं जर असेल आणि गुन्हेगारांना व्हीआयपी ट्रीटमेंट देत असतील, पोलिसांवर प्रचंड प्रमाणात दबाव हे सरकार टाकत असेल, चुकीचे स्टेटमेंट दिल्या, चुकीचे FIR फाईल करायला, डॉक्टरांवर PM रिपोर्ट बदलण्यासाठी जर प्रेशर होत असेल तर सामान्य माणसांनी जायचं तरी कुठे? धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे असं वाटतं. 100% झालाच पाहिजे. जर ते ह्या प्रकरणात, पूर्ण प्रकरणात ते आहेत असं दिसून येते एकंदरीत. आणि काँग्रेस सत्ता असताना वारंवार जेव्हा राजीनामे मागितले जायचे तेव्हा द्यायचे आम्ही, एकंदरीत जबाबदारी घेऊन, नैतिक जबाबदारी घेऊन ते दिले गेले होते, जरी दोषी नसायचे तरी पब्लिक प्रेशरमुळे. पण इथे मला असं वाटतं अतिशय निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे आणि लवकर हलतील असं दिसत नाही. मंत्रिमंडळ स्थापन होऊन अनेक दिवस झाले, मात्र पालकमंत्री अद्याप कुठल्या जिल्ह्याला. सोलापूरचं दुर्दैव, सोलापूरचं बीजेपीचं नेतृत्व कदाचित अकार्यक्षम आहे असं म्हणायला हरकत नाही. कोणालाही मंत्रीपद मिळालं नाही. एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सोलापूर जिल्ह्याला मिळाले, पण आता त्यांचे आमदार असून मंत्रीपद नाही, अजूनही पालकमंत्री. मागच्या वेळेस पण तुम्ही बघा, दर 5 महिन्याला पालकमंत्री सोलापूरचा बदलला. आज एवढी महत्वाची उजनीच्या आवर्तनाची मीटिंग आहे, पाण्याची मीटिंग आहे. आमच्या सोलापुरात दुहेरी पाईपलाईनचं काम अनेक दिवसापासून थांबलंय. शेतकऱ्यांचे पीक त्या ठिकाणी जळतायत. अजूनही PM किसानचे हप्ते त्या ठिकाणी मिळाले नाही आहेत. टेक्स्टाईल पार्कचा विषय असेल, सगळ्या प्रलंबित आहे. एक खासदार म्हणून नक्कीच मी तो प्रयत्न करते, पण मंत्रीपद या ठिकाणी किंवा पालकमंत्री नाही म्हणून नेमकं लोकांनी जायचं कोणाकडे हा प्रश्न एकंदरीत होता आणि नुकसान सोलापूरकरांचा होत आहे. दैनिक चालू वार्ता वृत्तपत्रासाठी आणि न्यूज चॅनलसाठी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नेमणूक सुरू आहे. आपण इच्छुक असाल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा. छोट्या जाहिराती मोठा फायदा. आता आपण आमच्या वृत्तपत्राला, न्यूज पोर्टलला आणि यूट्यूब चॅनलला फक्त 499 मध्ये वाढदिवस, उद्घाटन सत्कार, नियुक्ती, जागेविषयक, शैक्षणिक, व्यवसाय धंदा, सल्ला मार्गदर्शन, ज्योतिषी, सौंदर्यविषयक, गुंतवणूक, पर्यटन, सेवाविषयक, नोकरीविषयक, कला क्रीडा शिबिर इत्यादी विषयी जाहिराती अथवा बातमी देऊ शकता. अधिक माहितीसाठी बॅनरवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा. धन्यवाद.